परत त्याच्यावरती काही कारवाई केली जात नाही. वारंवार घटना घडल्यानंतरच फक्त हे सगळं प्रकरण समोर येतात. त्यामुळे कुठेतरी महापालिकेने गांभीर्याने घेऊन कुठेतरी प्रकरणं सोडवणं गरजेचं आहे. सगळ्या मॉल्स नाही, मला वाटतं आपल्या मुंबईकरांच्या बाबतीत नेहमी असं होतं की एखादी घटना घडली की तेवढ्यापुरता दुःख व्यक्त करतो, नोटीस पाठवतो, कडक कारवाई करू. पुन्हा एक आठवडा गेला की त्या विषयाकडे दुर्लक्ष होतं. मुंबईमध्ये अनेक इमारती कोसळल्या, अनेक आगी लागल्या. पुढे काय झालं अजूनही मुंबईकरांना माहीत नाही. आणि मला वाटतं एक सर्वकष व्यापक आराखड्या मुंबईच्या संदर्भात आपत्कालीन व्यवस्थेसंदर्भात होणं आवश्यक आहे. मग आग झाली तर काय, ट्रॅफिकच्या संदर्भात काय, एकंदर यंत्रणा म्हणून काय, असं फायर ब्रिगेड, पोलीस आणि संबंधित यंत्रणा आणि महापालिका अशी एक बैठक घेऊन मुंबईचा मॉल असतील, वेगवेगळ्या प्रकारची स्ट्रक्चर्स असतील, संभाव्य जे धोके आहेत त्या संदर्भात एक रोडमॅप होण्याची आवश्यकता आहे. आणि तशा प्रकारची मागणीसुद्धा आयुक्तांकडे आम्ही निश्चितपणे जाऊन त्या ठिकाणी करू. पोलीस प्रशासन म्हणताय की आम्ही केवळ हॉस्पिटल प्रशासनाच्या विरोधात गुन्ह्याची नोंद करतोय. आपलं काय म्हणणं आहे? हा जो मॉल आहे या मॉलच्या बाबत किंवा पालिकेच्या अधिकाऱ्यांवर पण कारवाई किंवा नाही, 100% या ठिकाणी केवळ हॉस्पिटलवर कारवाई करून चालणार नाही. याच्या लायसन्सचं काय असतं, परवानग्यांचं काय असतं, सुपरवायझिंग यंत्रणा त्या ठिकाणी दुर्लक्ष झालंय काय, या सगळ्या गोष्टीचा नीट आढावा घेऊन आता प्रथमदर्शनी FIR त्यांनी सुरू केला असेल, पण नंतर FIR मध्ये अमेंडमेंट करून जे लोक कन्सर्न आहेत त्यांचं त्याच्यात नाव घ्यावं लागेल. नसेल तर आम्ही पार्टी होऊन त्या संबंधित यंत्रणांची नावं त्या ठिकाणी देऊ. म्हणून